हॅलो स्टुडंट्स. तर लास्ट लेक्चरमध्ये आपण मेजरमेंट ऑफ ॲन अँगल हे पाहत होतो. मेजरमेंट ऑफ ॲन अँगलमध्ये जे सिस्टीम होते म्हणजे अँगल मेजर करण्याचे जे सिस्टीम्स आहेत ते आपण टू सिस्टीम पाहिलेले आहेत. फर्स्ट सिस्टीम जी पाहिली होती आपण सेक्झा डेसिमल सिस्टीम, सेकंड होती आपली सेंटिसिमल सिस्टीम, त्यालाच आपण फ्रेंच सिस्टीम असं म्हणतो. तर जे सेक्झा डेसिमल सिस्टीम जे आहे ते डिग्री मेजर आहे आणि सेंटिसिमल जे सिस्टीम आहे ते ग्रेड मेजर आहे. तर थर्ड जी सिस्टीम आहे दॅट इज अ सर्क्युलर सिस्टीम. तर आपल्याला जी ग्रेड मेजर आहे, ग्रेड मेजर सिस्टीम जी आहे तितकी आपल्याला काही व्यवस्थित वाटली नाही म्हणून आपण थर्ड सिस्टीम हे आपण पाहत आहोत. तर थर्ड सिस्टीम सर्क्युलर सिस्टीम आहे. तर सर्क्युलर सिस्टीममध्ये सर्क्युलर सिस्टीम मीन्स जो काही अँगल आहे आपल्याला तो अँगल रॅडियन मेजरमध्ये करायचा, म्हणजे रॅडियन हे जे युनिट आहे त्या अँगलला आपल्याला वापरायचं आहे. तर रॅडियन हे नेमकं काय आहे? रॅडियन मेजर ही जी सिस्टीम आहे ती काय? रॅडियन मेजर म्हणजे जो काही अँगल आहे तो आपल्याला अँगल कशामध्ये मेजर करायचे आहे? रॅडियन मेजर करायचे आहे. म्हणजे जो काही अँगल आहे तो कशामध्ये आपण मेजर करणार आहोत? रॅडियन मेजर करणार आहोत. ओके. तर इथे काय म्हणले पहा, द अँगल सबटेंडेड बाय अन आर्क ऑफ ए सर्कल हुज लेंथ इज इक्वल टू रेडियस ऑफ द सर्कल ॲट द सेंटर ऑफ द सर्कल इज कॉल्ड अ रॅडियन. इज कॉल्ड अ रॅडियन. आपला 1 रॅडियन मीन्स हे पाहायचं आहे. म्हणजे 1 रॅडियन हे आपण म्हणजे रॅडियन म्हणजे काय हे पाहायचं आपल्याला. तर रॅडियन म्हणजे काय हे पाहण्यासाठी जी सिस्टीम आहे ती सिस्टीम काय? सर्क्युलर सिस्टीम आहे. म्हणजे सर्क्युलर सिस्टीम असल्यामुळे जे काही आपल्याला कन्सेप्ट पाहायचं आहे ते कशामध्ये पाहायचं आहे? इन सर्कलमध्ये पाहायचं आहे. ओके. म्हणजे सर्क्युलर सिस्टीम असल्यामुळे आपल्याला कन्सेप्ट काय पाहायचं आहे? सर्कलच्या बाबतीमध्ये पाहायचं कन्सेप्ट. काय म्हणले पहा, द अँगल सबटेंडेड बाय अन आर्क ऑफ ए सर्कल हुज लेंथ is equal to radius of the circle at the center of the circle is called a radian. Is called a radian. Is called a 1 radian. Is called a 1 radian. तर फर्स्ट इथं काय म्हणलेलं आता डायग्राम काढल्याच्या लक्षात येईल तुम्हाला. तर फर्स्ट आपण काय करू, इथं सर्कल काढूया. असं सर्कल काढल्याच्या नंतर पहा इथं दिस इज अ सर्कल. तर हा सर्कल आहे. त्याच्यानंतर आपण इथं सेंटर घेतला आपण ओ. त्याच्यानंतर ओ ए आणि ओ बी हे काही रेडियस आहेत त्या सर्कलच्या. त्याच्यानंतर हे जे ए बी आहे दिस इज अ लेंथ ऑफ ॲन आर्क. हे काय आहे? लेंथ ऑफ ॲन आर्क आहे. तर आपल्याला इथं जो अँगल सेंट्रल अँगल म्हणले इथं जो अँगल क्रिएट होणार आहे तो किती असणार आहे? अँगल थीटा इक्वल टू 1 रॅडियन असणार आहे. किती असणार आहे? थीटा इक्वल टू 1 रॅडियन. ओके. थीटा इक्वल टू किती असणार आहे? 1 रॅडियन. तर 1 रॅडियन हा अँगल कधी असतो पहा. हे रेडियस किती आहे? आर आहे. ह्या सर्कलची रेडियस किती आहे? आर आहे. तिथं काय म्हणलेलं आहे आणखी वेळेस पहा, द अँगल सबटेंडेड बाय ॲन आर्क ऑफ ए सर्कल. म्हणजे जो आर्क आहे हा आर्क किती आहे? दिस इज अ आर्क. लेंथ ऑफ ॲन आर्क दिस इज ॲन आर्क. ओके. दिस इज ॲन आर्क. दिस इज ॲन आर्क. तर हे जो हा जो आर्क आहे हा आर्क हा अँगल सबटेंड करायला आहे कुठं? ॲट द सेंटरला. तर जो अँगल सबटेंड करणार आहे हा जो आर्क आहे हा आर्क ह्या सर्कलच्या सेंटरला हा अँगल काय करायला आहे? सबटेंड करायला आहे. द अँगल सबटेंडेड बाय अन आर्क. द अँगल सबटेंडेड बाय अन आर्क ऑफ ए सर्कल हुज लेंथ इज इक्वल टू द रेडियस ऑफ द सर्कल. म्हणजे काय म्हणलंय तर ह्या आर्कची जी लेंथ असणारी आहे हे लेंथ किती असणार आहे? आर्कची लेंथ ह्या आर्कची लेंथ किती असणार आहे?
रेडियस इतकी असणार आहे. म्हणजे त्या सर्कलची जी रेडियस आहे त्या सर्कलच्या रेडियस इतकी त्या आर्कची लेंथ असणार आहे. जर समजा द लेंथ ऑफ ॲन आर्क इज इक्वल टू द रेडियस ऑफ ए सर्कल जर असा असेल त्यावेळेस इथं जो अँगल सबटेंड होणार आहे ॲट द सेंटरला तो अँगल किती असतो 1 रेडियन असतो. तो किती असतो 1 रेडियन असतो. तेच तर आपल्याला सांगितलेलं आहे. 1 रेडियन मीन्स द अँगल सबटेंडेड बाय ॲन आर्क ऑफ ए सर्कल हुज लेंथ इज इक्वल टू रेडियस ऑफ द सर्कल ॲट द सेंटर ऑफ द सर्कल इज कॉल्ड ॲज 1 रेडियन. ओके. तर हा जो कन्सेप्ट आहे तर फर्स्ट इन धिस सिस्टीम द युनिट मेजरमेंट ऑफ अँगल इज रेडियन. जी सिस्टीम आहे सिस्टीम कुठली आहे सर्क्युलर सिस्टीममध्ये. ते सर्क्युलर सिस्टीममध्ये जो आपण अँगल मेजर करतो त्या अँगलचं जे युनिट असणार आहे युनिट मेजरमेंट ऑफ ॲन अँगल इज अ रेडियन. त्याचं युनिट मेजरमेंट काय असणार आहे त्या अँगलचं रेडियन असणार आहे. तर रेडियन आपण कशाने डिनोट करतो सीने डिनोट करतो. तर सी कशामुळे घेतली तर समजा हा थीटा अँगल आहे तर मला हा थीटा अँगल मला कशामध्ये लिहायचे आहे रेडियनमध्ये लिहायचे आहे. तर त्याला मी असं डिनोट करू शकतो थीटा इज इन रेडियन. तर हे सी कशामुळे घेतलेलं आहे जी काही सिस्टीम आहे ती कुठली सिस्टीम आहे सर्क्युलर सिस्टीम आहे. कुठली सिस्टीम आहे सर्क्युलर सिस्टीम. सर्क्युलर असल्यामुळे काय घेतली तर सी घेतलेला आहे. ओके. तर हा जो कन्सेप्ट आहे तुम्हाला मी आणखी एक वेळेस सांगतो. आणखी एक वेळेस सांगतो तुम्हाला 1 रेडियन मीन्स आता 1 रेडियन सगळ्यात सिंपल ही रेडियस ऑफ सर्कल आहे. हे रेडियस ऑफ सर्कल आहे आणि हे दिस इज अ लेंथ ऑफ ॲन आर्क आहे. ओके. म्हणजे हा जो अँगल सबटेंड करण्यासाठी म्हणजे हा जो अँगल कव्हर करण्यासाठी हे काय काय येऊ शकतंय हे रेडियस दिस इज अ रेडियस आणि लेंथ ऑफ ॲन आर्क हे 3 जे आहेत ही इक्वल असले पाहिजे. इथं जे अँगल सबटेंड होणार आहे दिस इज रेडियस ऑफ सर्कल इज इक्वल टू लेंथ ऑफ ॲन आर्क. radius of a circle is equal to the length of an arc, then angle subtended by an arc at the center of circle is 1 radian. ज्यावेळेस ह्या लेंथ आर्कची लेंथ आणि रेडियस या आर्कची लेंथ किती असेल रेडियस इतकी असेल रेडियस ऑफ ए सर्कल हे दोन्ही जर इक्वल असतील समजा तर त्यावेळेस इथं जो अँगल सबटेंड होणार आहे अँगल सबटेंडेड बाय ॲन आर्क हे किती असतो 1 रेडियन असतो. किती असणार आहे 1 रेडियन. तर आपल्याला हा 1 रेडियन म्हणजे हाऊ मच इन डिग्रीज पाहायचे कारण फर्स्ट आपल्याला जो काही अँगल आहे आपला अँगल मेजर करण्याची एक सवय लागलेली आहे. ते कशामध्ये मेजर करतो आपण डिग्रीमध्ये मेजर करतो. मग जे काही रेडियन आहे आता 1 रेडियन मीन्स हाऊ मच इन डिग्रीज तर ते पाहायचं आपल्याला. तर फर्स्ट तुम्हाला एक लक्षात आलं की 1 रेडियन मीन्स काय असणार आहे तरी लेंथ ऑफ ॲन आर्क इज इक्वल टू काय असते रेडियस ऑफ ए सर्कल असते. त्यावेळेस इथं जो अँगल सबटेंड होणार आहे अँगल सबटेंडेड बाय ॲन आर्क हुज लेंथ इज इक्वल टू द रेडियस ऑफ ए सर्कल देन द अँगल इज 1 रेडियन. द अँगल इज अ 1 रेडियन. ओके. तर इथं पाहायचं आपल्याला इथं पाहायचं आता नेक्स्टमध्ये तर 1 रेडियन मीन्स हाऊ मच इन डिग्रीज. 1 रेडियन मीन्स काय हाऊ मच इन डिग्रीज. तर त्यासाठी आपल्याला एक थेरम झाला होता. ओके. एक थेरम शिकला होता आपण. कुठला थेरम होता थेरम कुठला होता इथं पहा. आता हे लेंथ ऑफ ॲन आर्क जे आहे हे कशावर डिपेंड आहे डिपेंड्स अपॉन द अँगल किंवा अँगल हा कशावर डिपेंड असणार आहे ह्या लेंथ ऑफ ॲन आर्कवर. म्हणजे आपण जितकी जास्त लेंथ घेतली आर्कची तितका हा ग्रेटर अँगल राहू शकतो. म्हणजे इथला जो सेंट्रल अँगल आहे हा सेंट्रल अँगल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द लेंथ ऑफ ॲन लेंथ ऑफ ॲन आर्क. ओके. तर लेंथ ऑफ ॲन आर्क ते पाहायचं आपल्याला. आता
तर आपण जो तुम्हाला थेरम सांगितला तो थेरम तुम्हाला बेसिक ह्याच्यामध्ये तुम्हाला झालेला आहे. म्हणजे तुम्ही 8ला किंवा 9thला तुम्ही हा थेरम पाहिला होता. अँगल सबटेंडेड बाय आर्क ॲट द सेंटर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द लेंथ ऑफ द आर्क. अँगल सबटेंडेड बाय आर्क ॲट द सेंटर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द लेंथ ऑफ द आर्क. म्हणजे काय, जो काही सेंट्रल अँगल आहे, सेंट्रल अँगल इज कसा असतो, तो इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द लेंथ ऑफ ॲन आर्क असतो. कसा असणार तो, डायरेक्टली प्रपोर्शनल टू द लेंथ ऑफ ॲन आर्क असणार आहे. ओके, डायरेक्टली प्रपोर्शनल टू द लेंथ ऑफ ॲन आर्क. तर इथं आपल्याला इथं फर्स्ट पहा, हे सर्कल घेतला, एक फर्स्ट सर्कल कन्सिडर केला. सर्कल कन्सिडर केल्याच्यानंतर इथं दिस इज अ ओ इज अ सेंटर ऑफ सर्कल. त्याच्यानंतर आपण आता इथं 2 आर्क घेतले आपण. एक आर्क कुठला आहे, लेंथ ऑफ ॲन आर्क ए बी. दुसरा कुठला आहे, लेंथ ऑफ ॲन आर्क ए सी. म्हणजे इथं 2 आर्क्स कन्सिडर केले, बरोबर आहे. इथं ए बी एक आर्क घेतला, दुसरा कुठला घेतलेला आहे, ए सी आर्क घेतला. त्याच्यानंतर ए बी जो आर्क आहे तो ए बी आर्क किती अँगल सबटेंड करले ॲट द सेंटरला. आपण पाहिलंय की 1 रेडियन अँगल काय करतो, सबटेंड करतो, बरोबर आहे. कशामुळे, कारण आपला 1 रेडियन मीन्स काय, ह्या आर्कची जी लेंथ असणार आहे, जर समजा रेडियस इतकी असेल, आपण पाहिलंय रेडियस इतकी असेल, समजा रेडियस ऑफ ए सर्कल इज इक्वल टू द लेंथ ऑफ ॲन आर्क, तर त्यावेळेस इथं जो अँगल सबटेंड करणार आहे तो किती असतो, 1 रेडियन असतो. त्याच्यानंतर आपल्याला इथं जो अँगल घेतला ए ओ सी, हा अँगल कितीचा आहे, राईट अँगल आहे. हा अँगल किती आहे, राईट अँगल आहे. तर राईट अँगल आहे. ओके, तर इथं काय म्हणले मग, थिटा इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू यल म्हणलंय. तिथं पहा, अँगल सबटेंडेड बाय आर्क ॲट द सेंटर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द लेंथ ऑफ द आर्क. डायरेक्टली प्रपोर्शनल टू द लेंथ ऑफ ॲन आर्क. आता हे 1 रेडियन हे डायरेक्टली प्रपोर्शनल असलं पाहिजे लेंथ ऑफ ॲन आर्क सोबत, आणि ऑल्सो हे राईट अँगल ह्या लेंथ ऑफ ॲन आर्क सोबत डायरेक्टली प्रपोर्शनल असलं पाहिजे. ओके, तिथं पहा, असे आपल्याला आता डायरेक्ट इक्वेशन जर तयार करायचं असेल तर असं तयार होऊ शकतं का, ते हे बा कसं होऊ शकतंय, θ1 इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू, मी L1 घेतलं समजा. ओके, θ1 इज डायरेक्टली प्रपोर्शनल काय घेतलं, L1. म्हणजे θ1 किती होऊ शकतो, θ1 इज इक्वल टू हे K इंटू L1 होऊ शकते, बरोबर आहे. सेम मी θ2 इज इक्वल टू घेतलं, θ2 इक्वल टू काय आलं, इकडे घेतो मी तुम्हाला लक्षात येण्यासाठी. इथं θ1 इज इक्वल टू काय घेतलं, K इंटू L1. तर K काय असते, हे प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट असते. K काय असणार आहे, कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. ओके, ते बेसिकमध्ये पाहिलं होतं आपण. तर θ2 इज इक्वल टू घेतलं, काय होईल, θ2 इक्वल टू म्हणजे काय होईल, ते θ2 इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू L2, बरोबर आहे. θ2 इज इक्वल टू काय, हे K इंटू L2. θ2 इक्वल टू काय, K इंटू L2. तर आपल्याला जर समजा हे θ1 डिवायडेड बाय θ2 इक्वल टू जर करायचं असलं मला आपल्याला, तर कसं करू शकतो आपण, हे K इंटू L1 डिवायडेड बाय हे K इंटू L2. म्हणजे K गेट कॅन्सल, तर ते काय येऊ शकतंय, देअरफॉर θ1 डिवायडेड बाय θ2 इक्वल टू काय येणार, ते L1 अपॉन L2. θ1 अपॉन θ2 इक्वल टू काय येणार, ते L1 अपॉन L2 येणार आहे. तर हा जो कन्सेप्ट आहे, मी तर डायरेक्ट कन्सेप्ट हा यूज करू शकतो. ओके, म्हणजे हे ऑलरेडी तुम्हाला नोन आहे. ओके, तर डायरेक्ट कन्सेप्ट मी हा यूज करू शकतो, द रेशो ऑफ 2 अँगल्स इज इक्वल टू द रेशो ऑफ द लेंथ. हे असं आपण प्रूफ करू शकतो ना. आता जे आपण ह्याच्यावरून घेतलं ते आणखी एक वेळेस पहा, थीटा इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय, L आहे. तर त्याच्यावरून मी असं घेऊ शकतो का, θ1 इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू L1 घेऊ शकतो. नंतर θ1 इज इक्वल टू काय, हे K इंटू L1. K मीन्स काय, प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे. ते काय आहे, कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. नेक्स्ट आपण याला इक्वेशन नंबर समजा 1 दिला आपण,
ठीक आहे. नेक्स्ट θ2 इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू L2 घेतलं तर θ2 इज इक्वल टू काय येईल K इंटू L2 येणार आहे. तर K काय आहे कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. ह्याला इक्वेशन नंबर आपण 2 दिलं. नेक्स्ट काय केलं आपण इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 काय केलं डिवाइड केलं. म्हणजे इक्वेशन 1ला मी इक्वेशन 2नं डिवाइड केलं तर काय होऊ शकतं ते θ1 अपॉन θ2 इक्वल टू KL1 अपॉन KL2 मीन्स के गेट कॅन्सल. तर ते काय होऊ शकते देअरफॉर θ1 डिवायडेड बाय θ2 इक्वल टू L1 अपॉन काय येईल ते L2 येईल. म्हणजे हे आपण बेसिक कन्सेप्ट आहे. ओके हे तुम्हाला ऑलरेडी माहिती असायला पाहिजे तरी मी तुम्हाला इथं काय केलेलं आहे रिपीट केलेलं आहे. तर आता ह्याच्यावरून आपण इथं घेऊ शकतो अँगल्स. इथं काय घेऊ शकतो आपण अँगल्स तर हे पहा इकडं मी तुम्हाला समजावणार आहे. इथं काय येईल पहा डायरेक्ट आपण हा घेऊ शकतो θ1 अपॉन θ2 इक्वल टू काय L1 अपॉन L2. तर θ1 म्हणजे हा अँगल येईल मेजर्ड डायरेक्ट अँगल किंवा मेजर्ड अँगल हे काय घेतलं आपण AOB घेतलं. मेजर्ड अँगल काय घेतलं AOB डिवायडेड बाय मेजर्ड अँगल AOC घेतलं. AOC इक्वल टू L1 अपॉन L2. L1 मीन्स काय हे लेंथ ऑफ एन आर्क AB. ही लेंथ ऑफ आर्क AB बरोबर आहे होल डिवायडेड बाय L2 मीन्स काय लेंथ ऑफ एन आर्क AC. हे ACच्या आर्कची लेंथ घेतली. तर हे कसं आलं ते तुम्हाला बेसिकमध्ये सांगितलं मग θ1 अपॉन θ2 इज इक्वल टू काय L1 अपॉन L2. तर θ1 म्हणजे एक अँगल आणि θ2 म्हणजे दुसरा अँगल. L1 मीन्स काय एका आर्कची लेंथ L2 मीन्स काय दुसऱ्या आर्कची लेंथ. तिथं तुम्हाला दिलेलं आहे सगळं मेजर्ड अँगल AOB डिवायडेड बाय मेजर्ड अँगल AOC इक्वल टू लेंथ ऑफ आर्क AB डिवायडेड बाय काय लेंथ ऑफ आर्क AC. तर इथं तुम्हाला काय करायचं पहा आता लेंथ ऑफ एन आर्क AC हे किती असणार आहे लेंथ आर्कची. हा जो आर्क आहे AC आर्क ह्याची लेंथ किती असणार आहे. हा जो आर्क असणार आहे AC आर्क ह्याची लेंथ किती असणार आहे. आता आर्क लेंथ ऑफ एन आर्क ABची तुम्हाला माहिती आहे रेडियस आहे. रेडियस इतका असणार आहे ते. ओके तिची लेंथ किती असणार आहे मग मला सगळा पूर्ण ज्यावेळेस सर्कलची आपण हे घेतलं समजा सर्कम्फरन्स तो किती असतो सर्कलचा सर्कम्फरन्स हे 2πr असतो. सर्कम्फरन्स ऑफ ए सर्कल किती असणार आहे 2πr असणार आहे बरोबर आहे 2πr असणार आहे. एखाद्या सर्कलमध्ये किती हे समजा 4 पार्ट तयार केले समजा असे किती केले 4 पार्ट. तर हा 90 डिग्री आहे म्हणजे आपण जे घेतलेला आहे तो एक पार्ट घेतलेला आहे. किती पार्ट आहेत 4 पार्ट आहेत म्हणजे त्या सर्कम्फरन्सच्या 1/4 असणार आहे 1/4 बरोबर आहे. 1/4 मीन्स काय हे टोटल किती 4 आहेत. 1/4 मीन्स हा एक पार्ट झाला हे 1/4 1/4 1/4 1/4 म्हणजे त्या पूर्ण जे सर्कम्फरन्स असणार आहे सर्कम्फरन्स ऑफ सर्कल त्या सर्कम्फरन्स ऑफ सर्कलचा 1/4 पार्ट म्हणजे काय झाला दिस इज लेंथ ऑफ एन आर्क AC. 1/4 ऑफ द सर्कम्फरन्स ऑफ ए सर्कल. तर इथं पहा आता मेजर्ड अँगल AOB किती आहे तुम्हाला माहिती आहे 1 रेडियन आहे का 1 रेडियन आहे. मेजर्ड अँगल AOC किती आहे AOC जो अँगल आहे हो किती आहे 90 डिग्री आहे बरोबर आहे. OA आणि OC हे परपेंडिक्युलर्स आहेत म्हणजे 90 डिग्री आहे. हे 90 डिग्री ओके.
90 डिग्री इक्वल टू लेंथ ऑफ ॲन आर्क ए बी किती असणार आहे, रेडियस इतकंच आहे आर अपॉन, आता पहा खरी इथं आहे, बाकी तुम्ही सगळं सांगू शकतात. लेंथ ऑफ ॲन आर्क ए सी, हे लेंथ ऑफ ॲन आर्क ए सी हे पूर्ण किती आहे, सरकमफरन्स 2 पाय आर आहे, बरोबर आहे. हे पूर्ण किती आहे, टोटल 2 पाय आर असतो. तर आपल्याला फक्त इतकं घ्यायचे आहे, म्हणजे 1/4 ऑफ 2 पाय आर असं लिहू शकतो तुम्ही. ह्याचं लेंथ ऑफ ॲन आर्क ए सी कसं लिहू शकता, 1/4 ऑफ 2 पाय आर, हे 2 पाय आर, 1/4 ऑफ 2 पाय आर, इतकं सिम्पल आहे. 1/4 ऑफ 2 पाय आर म्हणजे 2 पाय आरच्या काय फक्त 1/4 असणार आहे. तर 1 रेडियन, हे 1 रेडियन डिवायडेड बाय हे 90 डिग्री इक्वल टू, हे काय राहील आर आर गेट कॅन्सल, हे किती होईल 2 1 2, 2 2 4, म्हणजे काय येईल ते पाय बाय 2 हे वरी गेलं, म्हणजे 2 पाय 2 अपॉन पाय आलं, हे जे 2 आहे ना उलटं वरी गेलं, म्हणजे उलट रिव्हर्स ह्याच्यामध्ये झालं, ठीक आहे, इथं गेलं. तर 2 अपॉन पाय ते काय होईल मग, तर 1 रेडियन इज इक्वल टू हे 90 डिग्री इथं इकडे गेलं मल्टिप्लिकेशनमध्ये, तर 2 × 90 काय होते 180 डिग्री डिवायडेड बाय पाय. तर 1 रेडियनची जी व्हॅल्यू आहे ती किती असणार आहे, मग 1 रेडियन इज इक्वल टू किती असणार आहे ते 180 डिग्री डिवायडेड बाय पाय, मीन्स 1 रेडियन अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 57 डिग्री पॉईंट 57.34 3248 डिग्री. ओके, हे अप्रॉक्सिमेटली व्हॅल्यू आहे 1 रेडियनची. 1 रेडियन इक्वल टू, आता आपण काढले हे 90 डिग्री इकडे गेलं तर 180 अपॉन पाय, 180 डिग्री अपॉन पाय, पायची व्हॅल्यू तुम्ही पुट करू शकता 22/7 किंवा 3.14 पुट करा आणि ते सॉल्व करा, तर ती व्हॅल्यू इतकी दाखवते 57.3248 डिग्री. ओके, 57.3248 डिग्री. तर हा जो कन्सेप्ट आहे, तर हा कन्सेप्ट आहे आपल्याला 1 रेडियन मीन्स हाऊ मच इन डिग्रीज. तर ते किती ओलवले मग, हे 57.3248 डिग्री ओलवले, हे 57.3248 डिग्री. तर हेच आपल्याला काय करायचं होतं, आपल्याला डिफाईन करायचं होतं आपल्याला 1 रेडियन मीन्स हाऊ मच इन डिग्रीज. त्याच्यानंतर आपल्याला हे जे 57.3248 डिग्री आहे त्याचं कन्वर्ट आपण करू शकतो, म्हणजे कन्वर्ट दिस अँगल इंटू डिग्री, मिनिट अँड सेकंद, ह्याचासुद्धा आपण काय करू शकतो, कन्वर्जन करू शकतो. ह्याचंसुद्धा काय करू शकतो आपण, कन्वर्जन करू शकतो. तर हा कन्सेप्ट आहे. तर हा कन्सेप्ट एक वेळेस पहा कसं येईल. तर 57.3248 डिग्री आलं, त्याचं आपण सिम्प्लिफाय करू शकतो. 57 डिग्री याचं मल्टिप्लिकेशन करून पहा, म्हणजे कन्वर्ट करू शकतो आपण. फक्त कशामध्ये करू शकतो, डिग्री, मिनिट अँड सेकंदमध्ये. डिग्री, मिनिट अँड सेकंद ह्याचं आपण काय करू शकतो, कन्वर्ट करू शकतो. तर तुम्ही ते पहा. तर हे कन्सेप्ट पहा, सिंपल आहे. तर आपण कशा प्रकारे 1 रेडियन मीन्स अप्रॉक्सिमेटली 57.3248 डिग्री येते, 57.3248 डिग्री येणार आहे. ओके, तर नेक्स्ट जे आहे त्याचं पहा एक वेळेस. नेक्स्ट
तर इथे आपण ह्याच्यामध्ये कन्सेप्ट पाहिला होता आपण 1 रेडियन इज इक्वल टू काय कन्सेप्ट होता 1 राईट अँगल इक्वल टू हे डिग्रीमध्ये 90 डिग्री होतं बरोबर आहे. तर ग्रेडमध्ये काय होतं 100 ग्रेड होतं बरोबर आहे. इक्वल टू ते रॅडियनमध्ये किती असणार आहे आता बा 1 रॅडियन मीन्स हाऊ मच इन डिग्रीज 180 बाय पाय हे डिग्री बरोबर आहे. मीन्स 1 रॅडियन इक्वल टू 180 डिग्री अपॉन पाय हे आत्ता आपण फाइंड आउट केलेलं आहे. आत्ता आपण काय केलं हे प्रूफ केलेलं आहे 1 रॅडियन इज इक्वल टू काय 180 डिग्री अपॉन पाय. त्याला आपण असं लिहू शकतो का हे पाय रॅडियन इक्वल टू हे 180 डिग्री पाय रॅडियन इक्वल टू काय 180 डिग्री. आता त्याला जर समजा आपल्याला डिवाइड करायचं आहे समजा ह्याला डिवाइड केलं ऑन द बोथ साईड तर काय होईल ते हे पाय बाय 2 रॅडियन इक्वल टू हे 180 अपॉन पाय हे डिग्रीला डिग्री तरी काय येईल हे कॅन्सल करा 2 × 2 2 9 × 18 म्हणजे 90 येईल म्हणजे पाय बाय 2 रॅडियन इक्वल टू काय येणार ते 90 डिग्री येणार आहे. म्हणजे 90 डिग्रीला आपण लास्ट मेथडमध्ये सिस्टीममध्ये आपण शो केलं होतं 90 डिग्री इक्वल टू किती असते ते 100 ग्रेड असते. आता इथं पाय बाय 2 रॅडियन इक्वल टू किती असणार आहे 90 डिग्री किंवा 90 डिग्री इक्वल टू काय असणार आहे पाय बाय 2 रॅडियन. म्हणजे मी याला जर रॅडियनमध्ये मला लिहायचं असेल 90 डिग्रीला मी काय लिहू शकतो पाय बाय 2 हे रॅडियन लिहू शकतो. ओके पाय बाय 2 रॅडियन. हे कन्व्हर्जन जे आहे ते कन्व्हर्जन तुम्ही लक्षात ठेवू शकता. ते कन्व्हर्जन तुम्ही लक्षात ठेवा. ओके तर एक काही क्वेश्चन पाहूत आपण. कन्वर्ट द फॉलोइंग अँगल्स इन radians कन्वर्ट द फॉलोइंग अँगल्स इन काय रॅडियन्स. एक्झाम्पल पाहूत आपण. तर लास्ट ह्याच्यामध्ये आपण लास्ट इयरमध्ये काय केलं होतं जे काही अँगल्स आहेत ते ऑल अँगल्स कशामध्ये होते इन डिग्रीजमध्ये होते. असे कुठले अँगल्स होते मग तो फर्स्ट अँगल जो होता तो 30 डिग्री होता. सेकंड अँगल कुठला असणार आहे हे 60 डिग्री एक होता. थर्ड अँगल कुठला असणार आहे 45 डिग्री होता. 30 60 45 हे 90 डिग्री एक असं होतं. आत्ताच पाहिलं आपण 90 डिग्रीचं. तर रिपीट पाहिजे आपलं काही नाही आपलं माहिती आहे. नेक्स्ट 180 डिग्री घ्या हे 360 डिग्री घ्या. तर काय म्हणलं क्वेश्चनमध्ये कन्वर्ट द फॉलोइंग अँगल्स इन रॅडियन्स. जे काही अँगल्स आहेत ते आपल्याला रॅडियनमध्ये कन्वर्ट करायचं आहे. ते 30 डिग्रीचं कन्वर्जन. आता आपल्याला काय माहिती आहे 180 डिग्री इक्वल टू काय पाय रॅडियन माहिती आहे बरोबर आहे. 180 डिग्री इक्वल टू काय पाय रॅडियन म्हणजे 1 डिग्री इक्वल टू काय येईल ते 1 डिग्री इक्वल टू काय येईल म्हणजे ऑन द बोथ साईड काय केलं मी 180नं डिवाइड केलं तर काय येईल ते हे पाय बाय 180 रॅडियन येईल बरोबर आहे. पाय बाय 180 रॅडियन म्हणजे डिग्रीचं कन्वर्ट रॅडियनमध्ये करण्यासाठी म्हणजे बघा एक्स डिग्री आहे हे एक्स डिग्रीचं कन्वर्ट मला रॅडियनमध्ये करायचं आहे तर काय करू शकतो मी हे पाय एक्स अपॉन 180 हे रॅडियन. म्हणजे एखादा अँगल डिग्रीमध्ये आहे एखादा अँगल डिग्रीमध्ये आहे तर त्या अँगल आपण रॅडियनमध्ये कन्वर्ट करण्यासाठी काय करतो मल्टिप्लाईंग पाय बाय 180. जर त्या अँगलला आपण मल्टिप्लाय केलं पाय बाय 180नं तर ते अँगल कन्वर्ट होईल. कशामध्ये कन्वर्ट होईल रॅडियनमध्ये कन्वर्ट होईल. तर क्वेश्चन काय आपला कन्वर्ट द फॉलोइंग अँगल्स इन रॅडियन्स. हे जे 30 डिग्री आहे ह्याला काय करा
30 इंटू हे पाय बाय 180 करा, तर हे कशामध्ये होईल रॅडियनमध्ये. 0 0 गेट कॅन्सल, 3 1 3, 3 6 18, म्हणजे काय येईल ते पाय बाय 6 येईल. हे रॅडियन, पाय बाय 6 रॅडियन. आता जिथं 30 डिग्रीच्या ऐवजी आपण काय करू शकतो, पाय बाय 6 रॅडियन यूज करू शकतो आपण. म्हणजे साईन पाय बाय 6 रॅडियनची जर तुम्हाला व्हॅल्यू विचारली तर ती व्हॅल्यू म्हणजे काय असणार आहे, साईन 30 डिग्रीची व्हॅल्यू असणारी आहे. ती व्हॅल्यू आहे 1/2, बरोबर आहे. तर 60 डिग्री मीन्स हाऊ मच इन रॅडियन. तर 60 डिग्रीला काय करा, पाय बाय 180 करा. तर पाय बाय 180, 60 डिग्रीला काय करायचं, 60 इंटू पाय बाय 180 हे रॅडियनमध्ये. 0 0 गेट कॅन्सल, 6 1 6, 6 3 18, म्हणजे काय होईल ते पाय बाय 3 होईल हे रॅडियनमध्ये. तर 45 डिग्रीला पण सेम कन्वर्ट करा. हे 45 इंटू हे पाय बाय 180 हे होईल रॅडियनमध्ये. तर याला सिम्प्लिफाय करण्यासाठी काय करणार तुम्ही, 45 1 45, 45 4 किती होईल 180 होईल, बरोबर आहे. मीन्स पाय बाय 4 रॅडियन. किती येईल ते पाय बाय 4 रॅडियन. तर नेक्स्ट जे आहे 180ला, हे 180 डिग्री इंटू पाय बाय 180 हे रॅडियनमध्ये येईल. 180 180 गेट कॅन्सल, मीन्स पाय रॅडियन. तर सेम काय करायचं तुम्हाला, 360 डिग्रीचं कन्वर्ट तुम्हाला रॅडियनमध्ये करायची आहे. 360 डिग्री इंटू काय पाय बाय 180, तर ते रॅडियनमध्ये काय होईल, 0 0 18 वजा 81, 81 जा 18, 18 2 जा 36, मीन्स काय होईल 2 पाय रॅडियन. ओके, 2 पाय रॅडियन. तर हे ऑल अँगल्स आपण रॅडियनमध्ये यूज करू शकतो. ऑल अँगल्स आपण काय करू शकतो, रॅडियनमध्ये यूज करू शकतो. ओके, आहे का सिम्पल. तर हा जो कन्सेप्ट आहे सिम्पल आहे, फक्त सिस्टमॅटिकली जायला पाहिजे. म्हणजे लक्षात घेत असताना बिलकुल माइंड जे आहे आपलं ते कॉन्सन्ट्रेट असलं पाहिजे. म्हणजे कुठलाही कन्सेप्ट आपण जर कॉन्सन्ट्रेटेड असाल तर कुठलाही कन्सेप्ट लर्न करण्यासाठी आपल्याला अवघड जाणार नाही, आणि जे काही आहे ते सोपंच असणार आहे. कारण एखादा आपले माइंड सांगू शकते एखादा कन्सेप्ट अवघड आहे असं वाटलं आपल्याला, तर ते 100% आपल्याला तो कन्सेप्ट डिफिकल्ट जाणार आहे. जर तुमचं माइंड जर तुम्हाला सांगत असेल हा इतका कन्सेप्ट काही अवघड नाही आहे, सोपा कन्सेप्ट आहे, तर तो 100% हा कन्सेप्ट जो आहे तो तुम्हाला सोपा जाणार आहे. ओके, तर कन्सेप्ट काय आहे, तर कन्सेप्ट आपला जो अँगल डिग्रीमध्ये आहे तर तो अँगल रॅडियनमध्ये किती असतो, किंवा एखादा अँगल रॅडियनमध्ये आहे तर तो अँगल डिग्रीमध्ये किती असणार आहे. ओके, तर नेक्स्ट जो आहे तो सेम आपण सेम घेऊ आपण. कन्वर्ट द एक्झाम्पल, कन्वर्ट द फॉलोइंग अँगल्स इन डिग्रीज. इथं पहा, कन्वर्ट द फॉलोइंग अँगल्स इन डिग्रीज. तर तुम्ही कुठलाही अँगल घेऊ शकतात. ओके, तर फर्स्ट घेतलं मी समजा 2 पाय बाय 3 घेतलं. काय घेतलं, 2 पाय बाय 3 घेतलं. तर 2 पाय बाय 3चं काय येईल पहा, हे 2 सेकंड नंबरचं घेतलं आपण, हे 5 पाय बाय 6 घेतलं. तर हे लक्षात आलं सगळ्यांना, तुम्हाला लक्षात आलेलं आहे. तर मी ते कॅन्सल करणार आहे. ओके, तर फर्स्ट आपण एक 2 एक्झाम्पल पहा. तर 2 पाय बाय 3 आणि 5 पाय बाय 6. ओके, त्याचं कन्वर्ट करायचं आपल्याला. कन्वर्ट द फॉलोइंग अँगल्स इन डिग्रीज. हे काय 2 पाय बाय 3 आहे. तर 2 पाय बाय 3
ह्याचं कन्वर्ट करायचं आपला डिग्रीमध्ये, तर कसं होईल, ह्याला आपल्याला 180 बाय पायनं काय करावं लागतं, मल्टिप्लाय करावं लागतं. एखादा अँगल रॅडियनमध्ये आहे तर त्या रॅडियन अँगलचं कन्वर्जन करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, डिग्रीमध्ये कन्वर्जन करण्यासाठी 180 बाय पायनं त्याला काय करायचं असतं, आपल्याला मल्टिप्लाय करायचं असतं. म्हणजे पाय पाय गेट कॅन्सल, तर काय होईल, 3 1 जा 3, 3 6 जा 18, म्हणजे किती येईल, 120 डिग्री येते. ओके, हे जे कन्वर्जन आहे हे डिग्रीमध्ये किती आलं, 120 डिग्री. तर सेम जो आहे अँगल ह्याला कन्वर्ट करा डिग्रीमध्ये, तर काय करणार, 5 बाय 6, 5 पाय बाय 6 इंटू ह्याला काय करायचं, 180 बाय पाय, ह्याच्यानं काय करणार तुम्ही, मल्टिप्लाय करणार. तर ते कशामध्ये होईल, डिग्रीमध्ये होईल. तर बघा, पाय पाय गेट कॅन्सल, 6 1 जा 6, 6 3 जा 18, तर किती होईल ते 150 डिग्री होईल. म्हणजे आपण जिथं 2 अँगल्स, इथं ह्या 2 अँगल्सला आपण एक्सप्रेस केलेलं आहे कशा फॉर्ममध्ये, डिग्रीजमध्ये. हे कुठला फॉर्म होता मग, रॅडियनमध्ये होता. ह्याला रॅडियन म्हटल्याच्यानंतर असं राहील, जरी नसल तरी तो अँगल कशामध्ये असतो, मस्ट बी इन रॅडियन असतो. ओके.